नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईशानला बोर होत असतं तेव्हा इरा त्याला विचारते, काय झालं ईशान? त्यावर ईशान म्हणतो, काही नाही ग, आपल्याला इथे ना फ्रीडमच नाही आहे. त्यापेक्षा ना ती दुबईच बरी, तिथे आपण काही करू शकतो. मला ना दुबईलाच जायचं आहे. का माहिती नाही, पण मला मम्मा बाबा हवेत. तितक्यात संयमी तिथे येते आणि दोघांचं बोलणं ऐकू लागते. इरा म्हणत असते, ईशान तुला माहिती आहे 11 मेला ना मदर्स डे असतो. मला पण मम्माबरोबर मदर्स डे सेलिब्रेट करायचा आहे. माझे सगळे फ्रेंड त्यांच्या मम्माबरोबर मदर्स डे सेलिब्रेट करत असतील. निकी ब्रेसलेट करत असेल. ईशान तुला माहिती आहे मला ना मम्माला लेटर लिहायचं आहे. पण ती वाचेल का रे ते लेटर? तेव्हा ईशान म्हणतो, का माहीत नाही, पण मला ना परवा पार्थ म्हणत होता की तुमचे मम्मी पप्पा आहे ना गॉड युनिवर्समध्ये गेलेत, म्हणजे देवाघरी गेलेत, म्हणजे ते आता परत कधीच नाही येणार. हे ऐकल्यावर संयमीला खूप वाईट वाटू लागते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा ईशान आणि इराचं तिच्याकडे लक्ष जातं. संयमी जेव्हा तिथे येऊन बसते तेव्हा ते दोघं तिच्याजवळ जाऊन तिला विचारू लागतात, ताई काय झालंय? तेव्हा संयमी डोळे पुसत त्यांना म्हणते, काही नाही. तेव्हा इरा म्हणते, ताई मला ना मम्माबरोबर मदर्स डे सेलिब्रेट करायचं आहे, त्यासाठी तिला मला पत्र लिहायचं आहे. ती कधी येणार आहे आपल्याला भेटायला? त्यावर संयमी म्हणते, येईल ना, डोंट वरी, आणि तोपर्यंत मी आहे ना. तुमची क्लास टीचर, तुमची क्लास मॉनिटर, तुमची गाईड, अल्फा फिलोसॉफर, बेस्ट फ्रेंड, एव्हरीथिंग. तेव्हा ईशान म्हणतो, पण तू सगळ्यात महत्त्वाचं तर विसरलीस. त्यावर संयमी विचारते, काय? त्यावर तो म्हणतो, शेफ. आणि मला भूक लागली असं म्हणू लागतो. त्यावर संयमी म्हणते, भूक लागली आहे म्हणून मस्का मारतोस का? इकडे अशोक मामांचा कंपनीतला पहिला दिवस असतो. तेव्हा ते अमित आणि पल्लवीचा फोटो त्यांच्या टेबलवर ठेवतात. तेव्हा योगिता तिथे उभी असते. तेव्हा अशोक मामा तिला सांगू लागतात, हा माझा मुलगा आणि माझी सून आणि ही त्यांची मुलं. तेव्हा योगिता त्यांना म्हणते, अरे वा, क्यूट आहेत हं. तेव्हा हर्षाचं त्यांच्याकडे लक्ष जातं. हर्षा फोनवर बोलत त्यांच्याजवळ येते आणि त्यांना आवाज देऊन म्हणते, मिस्टर माझगावकर, तुम्हाला आज मी एक फॉर्म अपलोड करायला सांगितला होता, केला? त्यावर अशोक मामा तिला केला असं म्हणतात. तेव्हा हर्षा त्यांना विचारते, केला? मग तो रिजेक्ट का झाला? तेव्हा अशोक मामांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारू लागतात, का? त्यावर हर्षा म्हणते, कारण तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते क्लिअर नाहीत मिस्टर माझगावकर. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, पण मी तर नीट केलं होतं. तेव्हा हर्षा मोठ्याने ओरडून त्यांना विचारते, हो केलं होतं तर रिजेक्ट का झाला? तेव्हा योगिता हर्षाला म्हणते, हर्षा मी बघते. आणि ती अशोक मामांना समजावून सांगू लागते, काका एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करतो ना तेव्हा असा फोटो साध्या कॅमेऱ्यात नाही काढायचा. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, मग काय करायचं? तेव्हा योगिता म्हणते, तुमचं डॉक्युमेंट दाखवा. ते डॉक्युमेंट घेऊन ती सांगू लागते, जनरली कसं आहे ना काका, हे एक ॲप आहे. यामधून कुठलंही डॉक्युमेंट आपण जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा ते क्लिअर येतं. मी करून दाखवते असं म्हणत योगिता त्यांचा फॉर्म अपलोड करते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, थँक्यू हं, आता मी तुमचं हे इथून पुढे लक्षात ठेवीन. तेव्हा हर्षाला मात्र खूप राग येत असतो. तेव्हा योगिता अशोक मामांना वेलकम म्हणून तिच्या डेस्कवर जाते. इकडे इराला तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडते. तेव्हा ती उघडून बघते, त्यात लिहिलेलं असतं, आय लव्ह यू. हे बघून ती ईशानला आवाज देऊ लागते आणि सांगते, हे बघ, मी तुला बोललेली मी मम्मासाठी एक लेटर लिहिलंय, त्याचाच हा रिप्लाय आलेला. ईशान जेव्हा ते लेटर बघतो तेव्हा तोही खूप खुश होतो. इकडे ऑफिसची सुट्टी झालेली असते तेव्हा सगळेजण घरी जाऊ लागतात. गायधनी अशोक मामांना येऊन म्हणतात, चला माझगावकर. त्यावर अशोक मामा म्हणतात, निघताय? बरं बरं. तेव्हा शिपाई येऊन अशोक मामांना विचारू लागतो, माझगावकर साहेब, तुम्ही मॅडमची वाट बघताय का? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो. तेव्हा तो म्हणतो, मॅडमला जरा काम आहे त्यामुळे त्यांना उशीर होईल. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, मी निघतो असं सांगण्यासाठीच थांबलो होतो. असू देत. अशोक मामा निघायला लागतात. तितक्यात तिथे तो शिपाई जाऊन त्यांना आवाज देतो आणि म्हणतो, साहेब ऐका ना, माझ्या भावाला या कंपनीत जॉब मिळेल का? त्यावर अशोक मामा त्याला विचारतात, या कंपनीत?
त्यावर तो म्हणतो, तसं नाही, मी ऐकलंय की तुम्ही या कंपनीमध्ये वशिल्याने लागलात. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, 1 मिनिट, 35 वर्ष नोकरी केली आहे मी, मला अनुभव आहे म्हणून ह्या कंपनीत मला नोकरी मिळाली. त्यामुळे कुणाच्या वशिल्याने नाही लागलोय मी, तुम्हाला कोणी सांगितलं हो? त्यावर तो म्हणतो, त्या हर्षा मॅडम सगळ्यांना म्हणत होत्या. त्यावर अशोक मामा विचारतात, काय म्हणत होत्या? त्यावर तो म्हणतो, तेच, हर्षा मॅडम तुमच्या घरी आल्या होत्या, त्यावेळी भैरवी मॅडमनी त्यांना रिक्वेस्ट केली होती. त्यावर अशोक मामा म्हणतात, भैरवी मॅडमचा काय संबंध इथे? त्यावर तो म्हणतो, हर्षा मॅडम इथे सगळ्यांना सांगत होत्या, त्यात तुमच्यासारख्या वयाच्या माणसाला कोण कामाला ठेवणार? असं म्हणून तो तिथून जातो आणि सगळेजण अशोक मामांकडे बघू लागतात. अशोक मामांना मात्र हे ऐकून धक्काच बसलेला असतो. इकडे राधावहिनी किशाभाऊला उठवत म्हणते, काय तंगड्या पसरून झोपलायत, चहा घ्यायचा आहे का? जा हातपाय धुवून या, मी चहा ठेवते. तितक्यात संयमी तिथे येते. राधावहिनी तिला विचारते, तुझ्यासाठी शरबत करू का बाबू? त्यावरती हो म्हणते. तेवढ्यात ईशान इरा तिथे पळत येतात आणि तिला म्हणू लागतात, ताई तुला आम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा संयमी वैतागूनच म्हणते, प्लीज आत्ता मला काही सांगू नका, मी खूप थकून आली आहे. तेव्हा ते म्हणतात, एक सिक्रेट सांगायचंय, ते ऐकून तू वेडीच होशील. त्यावर ती म्हणते, राधावहिनी आणि किशाभाऊबद्दल आहे का? त्यावर ते म्हणतात, नाही. आणि ते एकमेकांना तू सांग करू लागतात. तितक्यात अनीश तिथे येतो. तेव्हा संयमी त्याला म्हणते, काका, आय एम प्रिटी शुअर या दोघांनी काहीतरी सीन केलेला दिसतोय. तेव्हा ते दोघं त्याच्याजवळ येऊन म्हणू लागतात, अरे नाही, आम्ही काहीच केलं नाही. इरा सांगू लागते, मी मदर्स डेला जेव्हा लेटर लिहिलं ना मम्माला, त्याचा रिप्लाय आलाय. आणि ती तिच्याजवळची चिठ्ठी अनीशला दाखवते. त्यात लिहिलेलं असतं, आय लव्ह यू. हे ऐकून संयमीला धक्काच बसतो आणि ती म्हणते, व्हॉट? मम्माचं कसा रिप्लाय येईल ना? त्यावर ईशान इरा म्हणतात, अगं हो, आम्ही लेटर लिहिलं होतं तेव्हा त्याचा रिप्लाय आला, आतल्या खोलीत सापडलं आम्हाला हे. तेव्हा संयमी म्हणते, मम्मा नाही लिहिणार. त्यावर इरा विचारते, मग कुणी लिहिलं असेल? त्यावर संयमी म्हणते, मला काय माहीत, मी नाही लिहिलं. तेव्हा ईशान म्हणतो, मला माहिती आहे, हे नक्कीच अनीश काकाने लिहिलं असेल, नाहीतर माऊने. तेव्हा अनीश त्याला म्हणतो, एक गप्प बस, मी का लिहीन? तेव्हा अनीश ते लेटर घेऊन आत जातो. ईशान इरा म्हणत असतात, मला असं वाटतं की ते लेटर माऊनेच लिहिलं असणार किंवा काकांनी. तेव्हा संयमी मात्र खूप घाबरलेली असते. अनीश इकडे खुश असतो, कारण त्याला असं वाटत असतं की हे लेटर भैरवीनेच त्याच्यासाठी लिहिलेलं असेल. त्यामुळे तो आत जाऊन भैरवीला कॉल करतो. तेव्हा भैरवी म्हणते, सॉरी, आज पण मला उशीर होणार आहे. तेव्हा अनीश तिला म्हणतो, आय कॅन अंडरस्टँड, पण मला एक सांग, त्या दिवशी अर्धवट राहिलेली गोष्ट पूर्ण करण्याची ही कोणती पद्धत आहे? त्यावर भैरवी विचारते, म्हणजे? तेव्हा अनीश म्हणतो, म्हणजे तू चिठ्ठी लिहिलीस आणि अशी ठेवलीस की ती मुलांच्या हाती लागली. त्यावर भैरवी म्हणते, काय म्हणतोयस? चिठ्ठी आणि मी? अरे मला आय लव्ह यू म्हणायचं तेव्हा मी डायरेक्ट म्हणेल ना, चिठ्ठी लिहील कशाला? त्यावर अनीश विचारतो, म्हणजे तू ही चिठ्ठी नाही लिहिली आहेस? त्यावर ती म्हणते, नाही अनीश, मी असं करणारही नाही, प्लीज. त्यावर अनीश हसूनच विचारतो, मग कसं करणार आहे? त्यावर भैरवी म्हणते, ते मी तुला वेळ आल्यावरच सांगेन. तेव्हा अनीशला पुन्हा प्रश्न पडतो, मग ही चिठ्ठी कुणी लिहिली असेल? आणि तो सांगू लागतो, इराला असं वाटतंय की ही चिठ्ठी पल्लवी वहिनीनेच लिहिली आहे. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? तेव्हा अनीश, ठीक आहे मी बघतो असं म्हणून फोन ठेवतो. इकडे अशोक मामा हर्षा येण्याची वाट बघत असतात. हर्षा जेव्हा येते तेव्हा अशोक मामा तिच्याजवळ जाऊन तिला आवाज देतात, हर्षाबाई, ओ हर्षाबाई. हे ऐकून हर्षाला राग येतो आणि ती म्हणते, इव, व्हॉट बाई? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, ते महत्त्वाचं नाही आहे. आणि ते विचारतात, तुम्ही बदाम खाता का हो? त्यावर हर्षा विचारते, व्हॉट? त्यावर ते म्हणतात, नाही नाही, तुम्हाला गरज आहे ना म्हणून विचारलं, कारण हल्ली महत्त्वाचे डिटेल्स विसरायला लागलात तुम्ही. त्यावर हर्षा म्हणते, एक मिनिट, व्हॉट यू रिअली मीन बाय दिस? त्यावर अशोक मामा तिला विचारतात, माझी या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट कोणी केली? तेव्हा हर्षा इकडे तिकडे बघू लागते आणि खाली मान घालून म्हणते, हो मीच केली. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, मग तुम्ही लोकांना असं का सांगितलं की मी वशिल्याने लागलोय म्हणून? त्यावर ती म्हणते, मी चुकून बोललं, त्याचं काय ना, मला खूप कामं असतात म्हणून. त्यावर अशोक मामा म्हणतात, अच्छा, पण भैरवीकडे जेवढी कामं आहेत त्याच्यापेक्षा तर कमीच असतील ना, त्या बघा अजूनही कामं करतायत. तेव्हा तिला राग येतो आणि ती म्हणू लागते,
आय एम गेटिंग लेट. तृप्ती लेट्स गो. तेव्हा अशोक मामा पुन्हा त्यांना थांबवून म्हणतात, 1 मिनिट. आणखी एक सांगतो, तुमच्या पिढीत प्रचंड स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर कामाकडे लक्ष द्या. उगाच इकडे तिकडे भरकटू नका, नाहीतर मागून आलेले पुढे निघून जातील आणि तुम्ही इथेच राहाल. आणि ते मुद्दामच तिला विचारतात, चेतनराव कुठे असतात आजकाल, असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. तेव्हा तृप्ती तिला येऊन विचारते, काय ग, तुझ्या नवऱ्याबद्दल यांना कसं माहीत? तुझी आणि यांची एवढी ओळख आहे हे मला माहीतच नव्हतं. त्यावर हर्षा चिडूनच तिला म्हणते, माइंड युअर ओन बिझनेस तृप्ती, असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. इकडे किशाभाऊ राधावहिनीला म्हणत असतो, मला एक आयडिया सुचली. त्यावर ती विचारते, काय? त्यावर तो म्हणतो, मला एक सांग, पोरांचे आईबाप नाही हे त्यांना माहिती आहे का? त्यावर ती म्हणते, नाही. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, समजा आपण पोरांना मुद्दामून नाही पण चुकून सांगितलं तर? त्यावर राधावहिनी विचारते, तर? तेव्हा तो म्हणतो, तर काय, पोरं चिडणार ना आणि विचारतील, आम्हाला का नाही सांगितलं इतक्या दिवस? मग आजोबांशी भांडणार, काका मावशीशी भांडणार. तू तर बोलून राहिलीस ना, फोडा आणि राज्य करा मग. तेव्हा राधावहिनी म्हणते, सुपर आयडिया. इकडे अशोक मामा ऑफिसवरून घरी आलेले असतात. ईशान इरा त्यांच्याजवळ जातात आणि विचारू लागतात, आजोबा, माऊ नाही आली अजून? त्यावर ते म्हणतात, तिला काम आहे, ती लेट येणार आहे. पण तिला आल्यावर त्रास देऊ नका हं. तेव्हा ईशान म्हणतो, नाही देणार, तिच्यासाठी ऑलरेडी एक सरप्राईज आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, कसलं सरप्राईज? त्यावर इरा म्हणते, अहो माऊने काकासाठी ते लिहिलंय. त्यावर ते विचारतात, ते म्हणजे काय, नीट बोलाल का? तेव्हा ईशान म्हणतो, आजोबा, माऊ आणि काका एकमेकांचे हे आहेत ना? त्यावर अशोक मामा विचारतात, आता हे म्हणजे काय? त्यावर इरा म्हणते, आजोबा थांबा, मी तुम्हाला कानात सांगते. आणि ती सांगू लागते की माऊने काकाला चिठ्ठी लिहिली आणि त्यात आय लव्ह यू लिहिलंय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय? आणि ते तुम्ही वाचलत? तुम्हाला किती वेळ सांगितलंय, मोठ्या माणसाच्या कुठल्याही गोष्टीत नाक खुपसायचं नाही. मग कशाला वाचली ती चिठ्ठी? त्यावर ईशान म्हणतो, ते आतल्या खोलीत इराला सापडलं. तेव्हा तिला वाटलं ते पल्लवीनेच लिहिलंय. पण जर पल्लवीने लिहिलं तर ती फक्त आय लव्ह यूच का लिहीन? ती गॉड युनिव्हर्स कसं आहे असं सगळं लिहीन ना. त्यावर इरा म्हणते, मग आम्ही केस केलं की ते नक्की माऊनेच लिहिलं असणार. तितक्यात अनिश तिथे येतो आणि सांगू लागतो, ते भैरवीने नाही लिहिलेलं. तेव्हा इरा विचार करू लागते, मग कोणी लिहिलं असेल? तेव्हा ईशान मामा आजोबा असं म्हणून किशाभाऊला चिडवू लागतो. त्यावर किशाभाऊ म्हणतो, माले कुठं इंग्लिश येतंय, पण आमच्या कॉमेडीला येतं बरं. त्यावर राधावहिनी म्हणते, माय मराठी समजत नाही तुम्हाले, इंग्लिश समजन का? चुप बसा ना, लेकराईसमोर काय बी बोलता का? तेव्हा इरा पुन्हा विचारू लागते, मग ती चिठ्ठी तरी कोणी लिहिली असेल? तेव्हा अचानक अशोक मामांचं लक्ष संयमीकडे जातं. तेव्हा संयमी घाबरलेली असते आणि खाली मान घालून बसलेली असते. संयमीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती तिच्या खोलीत जाऊन विचार करू लागते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि आत येऊ का असं तिला विचारू लागतं. तेव्हा संयमी म्हणते, या ना आजोबा. अशोक मामा आत जाऊन तिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागतात आणि त्यावर हसू लागतात. तेव्हा अचानक अशोक मामा तिला, ती चिठ्ठी तू लिहिली आहेस का असा प्रश्न विचारतात. तेव्हा मात्र संयमीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि ती हळूच म्हणते, नाही, मी कशाला लिहीन, मी नाही लिहिली ती चिठ्ठी. तेव्हा अशोक मामा तिच्याजवळ येऊन तिला म्हणू लागतात, एक सांगू बाळा, मी जेव्हा तुझ्या आजीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती 18 वर्षांची होती आणि तुझे आईवडील जेव्हा कॉलेजमध्ये भेटले तेव्हा त्यांचं वय होतं वर्ष 20. वेडं वय असतं, कधी कोणावर लट्टू होईल काही सांगताच येत नाही. आणि ते म्हणतात, कधी कधी आपल्या मनातल्या फिलिंग्स जेव्हा आपण घरातल्या माणसाबरोबर शेअर करू शकत नसतो तेव्हा आपण बाहेरच्या माणसाबरोबर शेअर करू लागतो आणि आपल्याला असं वाटतं की हीच व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे. आणि याच वेळेस मनाला सांभाळावं लागतं. अजून बऱ्याच गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असतात, करिअर, शिक्षण. आणि ते म्हणतात, हे बघ, इमोशन्स आणि सिच्युएशन याची कधीच गल्लत होऊ देऊ नकोस. इमोशन्स आपोआप बदलतात, पण सिच्युएशन आपणहून बदलत नसते, ती बदलावी लागते. आणि ते इमोशनल होऊन म्हणतात, आज तुझी आई असती ना, ती पण हेच बोलली असती, ती नाही आहे म्हणून मीच बोललो, असं म्हणून ते तिथून जाऊ लागतात. तेव्हा संयमी त्यांना आवाज देत म्हणते, आजोबा, आपण इरा ईशानला सांगूयात का आईबाबांबद्दल? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो.
आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.